मित्रांनो, अत्यंत दुःखद अशी एक बातमी लातूरमधून समोर आली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या, विशेषतः काँग्रेसच्या राजकीय इतिहासात महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने आज संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी लातूरमधील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आणि या बातमीने राजकीय विश्व, कार्यकर्ते, समर्थक, सामाजिक क्षेत्र तसेच त्यांच्या कार्याची ओळख असलेल्या हजारो लोकांमध्ये हळहळ व्यक्त होऊ लागली. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती समोर येत होती. डॉक्टरांकडून उपचार सुरू होते, कुटुंबीय त्यांच्या शुश्रूषेत गुंतले होते, परंतु आज सकाळी सुमारास 6च्या दरम्यान त्यांनी देह ठेवला आणि ही बातमी जशीच बाहेर आली तसा संपूर्ण जिल्हा शोकमग्न झाला. शिवराज पाटील चाकूरकर हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते लातूर परिसरातील जनतेचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ होते. त्यांनी अनेक दशके राजकारणात सक्रिय राहून जिल्ह्याचा विकास, ग्रामीण भागाची प्रगती आणि सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी लढा दिला होता. एवढेच नव्हे तर त्यांनी अनेक निवडणुका लढल्या, जिंकल्या, पराभवही पाहिले, परंतु कधीच हार न मानता जनतेच्या विश्वासाला प्राधान्य देत ते आयुष्यभर लोकसेवेला वाहिलेले राहिले. काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेतृत्व म्हणून त्यांचा सन्मान होता. त्यांनी खासदार, गृहमंत्री आणि विविध महत्त्वाच्या पदांवर काम करताना महाराष्ट्राच्या राजकीय पटावर आपला ठसा उमटवला होता. त्यांच्या नेतृत्वाची शिस्त, निर्णयक्षमता, साधेपणा आणि जनतेशी असलेली जवळीक ही त्यांची राजकीय ओळख ठरली. मागील काही वर्षांपासून आरोग्य बिघडल्यामुळे ते सक्रिय राजकारणापासून दूर गेले होते, परंतु तरीही लातूरसह मराठवाड्यातील जनतेत त्यांच्याबद्दल प्रचंड आदर कायम होता. आज त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाला मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक नेते, खासदार, माजी मंत्री, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक लातूरकडे धाव घेत आहेत. त्यांचे राहते घर, देवघर इथे लोक शोक व्यक्त करण्यासाठी, श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, कुटुंबियांना धीर देण्यासाठी पोहोचत आहेत. त्यांच्या जाण्याने लातूर जिल्हा राजकारणातील एक अध्याय संपुष्टात आल्याचे सर्वत्र म्हटले जात आहे. त्यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासात त्यांनी साधेपणा, प्रामाणिकपणा आणि संघर्षाची वाट चालली. ग्रामीण भागातील समस्यांवर त्यांनी मोठ्या निष्ठेने काम केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी अनेकदा केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पायाभूत सुविधा, रस्ते, शिक्षण, सिंचन, आरोग्य आणि ग्रामीण विकास यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात मोठे योगदान दिले. लातूरमध्ये दुष्काळाच्या कठीण काळात त्यांनी प्रशासनाशी समन्वय साधून अनेक योजना राबवल्या, पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न केले, लोकांना मदत मिळावी म्हणून अनेक उपक्रम राबवले. त्यांच्या या कार्यामुळे ते केवळ नेते नव्हते, तर जनतेचे आपले व्यक्ती म्हणून ओळखले जात. शिवराज पाटील चाकूरकर यांनी अनेक निवडणुका लढल्या आणि बहुतेक वेळा लोकांनी त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाने ते विजयी झाले. त्यांनी शासनात मंत्रिपद भूषवताना केलेल्या कामांचा उल्लेख आजही केला जातो. गृहमंत्री म्हणून काम करताना त्यांनी प्रशासनाची कणखरता राखली, कायदा सुव्यवस्था सुधारण्यावर भर दिला आणि राज्यातील विविध संवेदनशील परिस्थितींना स्थिरपणे हाताळले. त्यांच्या निर्णयक्षमतेचे अनेक प्रसंग आजही लोकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या निधनाने आज अनेक नेते सोशल मीडियावरून श्रद्धांजली व्यक्त करत आहेत. महाराष्ट्राने एक अनुभवी, धडाडीचा व दूरदृष्टी असलेला नेता गमावला असे म्हणत आहेत. चाकूरकर कुटुंबियांनी अधिकृत पुष्टी दिल्यानंतर आता पुढील अंत्यसंस्काराची माहिती दिली जात आहे. लातूरमध्ये त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर अंत्यसंस्कार केव्हा व कुठे होणार याची माहिती कुटुंबियांकडून जाहीर केली जाणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात लोकांमध्ये शोककळा आहे. अनेकांना त्यांचे जाणे वैयक्तिक दुःखासारखे वाटत आहे, कारण त्यांनी अनेक कुटुंबांच्या अडचणी दूर केल्या, अनेक तरुणांना मार्गदर्शन केले, अनेक गावांच्या समस्या सोडवल्या. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते आदराने वागवत. त्यांच्या घराचे दरवाजे सर्वांसाठी उघडे असत. आज त्यांच्या जाण्याने लातूरच्या राजकारणातील एक महत्त्वाचा स्तंभ हरपल्याची भावना आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांचे कार्य, त्यांची विचारधारा, त्यांची कर्तव्यनिष्ठा प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांनी आयुष्यभर लोकांसाठी केलेला संघर्ष, त्यांची शांत, संयमी पण प्रभावी शैली, त्यांचा सार्वजनिक जीवनातील स्वच्छ चारित्र्य आणि विकासाबद्दलची त्यांची प्रामाणिक निष्ठा हे सर्व पुढील काळातही स्मरणात राहील. त्यांच्या निधनामुळे पक्षात, समाजात आणि राजकीय क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ भरून निघणे कठीण आहे. आज राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सगळेच भावूक झाले आहेत. प्रत्येकाच्या मनात एकच भावना आहे, चाकूरकर साहेब गेले. विश्वास बसत नाही, कारण त्यांनी लातूरच्या राजकारणाला आकार दिला, अनेक कार्यकर्त्यांना उभं केलं आणि पक्षाच्या उभारणीत मोठा वाटा उचलला.
त्यांच्या जाण्याने केवळ एक माजी खासदार, गृहमंत्री किंवा ज्येष्ठ नेते न गेले, तर लातूरचा एक मार्गदर्शक, अनुभवी राजकीय पिता आणि जनतेचा खरा सेवक निघून गेला आहे. आज महाराष्ट्र त्यांना नमन करत आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.